मंडळी, तुम्ही जर लेक साईड कॅम्पिंगचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होणार आहे, कारण मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी भंडारामधली सर्वात बेस्ट कॅम्पिंग साईटचा व्हिडिओ. येस, सलग 3 वर्षापासून मी या कॅम्प साईटला माझ्या फॅमिली फ्रेंडसोबत येऊन राहिलो आहे आणि आमचा इथला अनुभव अतिशय चांगला राहिला आहे. नमस्कार मंडळी, मी गणेश निमकर आणि तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आम्ही जिथे मागच्या वर्षी कॅम्पिंग केली होती त्या ठिकाणी आलो आहे, पांडुरंगच्या घरी. म्हणजे कॅम्पिंग या साईडली होती, पांडुरंगचं घर आहे. इथे आता आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि पांडुरंगचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली देऊन देणार आणि डिटेल्ससुद्धा देणार. आणि भंडारदरा कॅम्पिंगचा ब्लॉग नसेल बघितला तर तो पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. कॅम्प साईड आपली खालीच आहे, खूप मस्त लोकेशन आहे इथे आणि जेवण वगैरे तुम्हाला इथेच मिळेल. सगळं वॉशरूमची सुविधासुद्धा सगळ्या गोष्टी आहे इथे. आता गाडी इथे पार्क केली आहे त्यांनी आणि आता आम्ही जेवण करून मग रतनगड ट्रेक स्टार्ट करणार आहोत. हा आहे पांडुरंग, त्याचा मी तुम्हाला नंबर देऊन देणार. हा म्हणजे लेक साईड कॅम्पिंगसुद्धा अरेंज करतो आणि खूप मस्त लोकेशनला आपण खाली जाणार आहोत. आणि आता रतनगड पण याच्यासोबतच जाणार आहोत. तू येणार आहे की दादा? अच्छा, मागच्या वर्षी कॅम्पिंगसाठी जिथे आलो होतो त्या साईडला आपण चालू आहे. इकडनी सरळ तिकडे जाणार खाली आणि रिअली ऑसम. म्हणजे भंडारदरामधलं सगळ्यात बेस्ट कॅम्पिंग तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओ एकदा बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनला मी लिंक देऊन देणार. तिथे जाऊन तुम्ही निवांत ब्लॉग बघा, कारण की आता सीझन सुरू झाला आहे आणि आता कॅम्पिंग करायला लोक बरेच येतात इकडे. आणि काय लोकेशन आहे यार, आजूबाजूला पूर्ण डोंगरच डोंगर आहे आणि रतनगड त्या साईडला आहे. म्हणजे तिकडनी रस्ता आहे समोर जायसाठी. इकडनी नजारा इतका भारी दिसतो मित्रांनो. बघा, इथे पूर्ण असे टेंट लागतात आणि इथे बोट पण आहे. बोट राईडसुद्धा होतात, त्याच्यात इन्क्लुडिंग असतात. तुम्ही पांडुरंगला कॉल करून याची डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. एकदम कमी दरामध्ये तुम्हाला इथे कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घेता येणार आहे. बघा, आणि हे आहे लेक, भंडारदरा लेक. बघा किती जवळ. म्हणजे इथे टेंट लावून तुम्ही सकाळी सकाळी निसर्गाचा आस्वाद या पद्धतीने एक्सपिरियन्स करणार की आयुष्यामध्ये तुम्ही कधी केला नसेल. हनुमंत आला आहे आणि आपल्याला बोट राईडसाठी घेऊन चालला आहे. चला एक राऊंड मारून येऊ. ओ शी, बोट हलत आहे.
पावसाळ्यात केलं होतं नाही, पावसाळ्यात पावसाळ्या कॅम्पिंगसाठी. ओके, म्हणजे आतमध्ये टेंट लावता तुम्ही? टेंट लावतो. चला बघा, टेंट लावलेले आहेत. आणि पावसाळ्यामध्ये इथे आजूबाजूला बघायला काय? वॉटरफॉलसाठी आहे. वॉटरफॉलसाठी. अच्छा, भारी दिसत असेल. हो, मस्त दिसते. वॉटरफॉल आजूबाजूला बरेच आहे म्हणतात, त्याच्यामुळे बरेच पब्लिक इथे येतात. आणि हे पावसाळ्यामध्ये स्पेशली आणि असं आतमध्ये टेंट कॅम्पिंगसाठी बनवलेलं आहे बघा. हा मोठे मोठे टेंट आहे इथे. आणि हिवाळ्यामध्ये बाहेर. हो, हिवाळ्यामध्ये बाहेर. काजवा महोत्सवला पण मग बाहेर. अच्छा, काजवा महोत्सव पण होतो इथे. हो, काजवा महोत्सवला पण बरीच गर्दी राहते इथे. आपण यावेळेस एक्सपिरियन्स करणार आहोत. मार्च कधी सुरू होते? मे एंडिंग आणि जून स्टार्टिंगच्या दरम्यान असे 3-4 वीक चालतात नाही का. अच्छा अच्छा. मे एंडिंग जूनच्या स्टार्टिंगला. ओके, मे एंडिंग जूनच्या स्टार्टिंगला इथे काजवा महोत्सव सुरू होतो. जुगनू म्हणतात त्याला. भारी नजारा दिसतो. फायरफ्लाय, जुगनू, काजवा, म्हणजे असे बरेच नाव आहे. तर इथे सुद्धा काजवा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो. बरेच पब्लिक येतं इथं. इथे येऊन तुम्ही एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघा. असं मस्तपैकी जेवण आले आहे आपल्याला. चिकन, सॅलड, पापड आणि चपाती. मीठसुद्धा आहे. मस्तपैकी आता जेवण करणार आहोत. आणि एकदम घरगुती जेवण. जेवणाची पण सोय एकदम व्यवस्थित होते आणि एकदम टेस्टी.